नगर शहरातील धक्कादायक घटना। 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भावानेच केला अत्याचार। शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मावस भावाविरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी मुलीची आई 4 वर्षापूर्वी मयत झाली असून वडील हे मजुरीसाठी बाहेर राहतात, त्यामुळे ती गेल्या 4 वर्षांपासून मावशीकडे राहते। दरम्यान जानेवारी 2026 मध्ये दुपारी फिर्यादी मुलगी घरी एकटी असताना तिच्या दुसऱ्या मावशीच्या लहान मुलाने तिला त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलावलं। ती त्यांच्या घरी गेल्यानंतर घरात संशयित आरोपी मावस भाऊ हा एकटाच होता। मुलगी स्वयंपाक करत असताना संशयिताने मागून येत तिला मिठी मारून जबरदस्तीने जमिनीवर पाडलं व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडित मुलीने विरोध केल्यावर संशयित आरोपीने तिला मारहाण केली, तसेच हा प्रकार कोणाला सांगितलास तर जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही। मात्र बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब मावशीला सांगितली। त्यानंतर तिला उपचारासाठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तपास केला असता ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। यानंतर पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मावस भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलंय। तो अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितलं। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।